मैदान में, भाजपा मैदान में, हिंदू के सम्मान में, भाजपा मैदान में, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी बढ़वा है, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी बढ़वा है, का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बढ़वा है, राहुल गांधी बढ़वा है, मुर्दाबाद भाजपा मैदान में, तुझे देश का नारा राहुल गांधी से करायचा नाही, नोटावरती पाय, देश का नारा राहुल गांधी से करायचा काय, काही नोटावरती पाय, धिक्कार असो, राहुल गांधीचा धिक्कार असो, धिक्कार असो, राहुल गांधीचा धिक्कार असो, राहुल गांधीचा धिक्कार असो, हिंदुओं के सम्मान में, भाजपा मैदान में, हिंदुओं के सम्मान में, भाजपा मैदान में, धिक्कार असो, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी मुर्दाबाद, धर्म के सम्मान में, भाजपा मैदान में, धर्म के सम्मान में, भाजपा मैदान में, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी। राहुल गांधींनी काल संसदेमध्ये अतिशय अशोभनीय आणि खरं म्हणजे हिंदू धर्माबद्दल जे वक्तव्य केलं की हिंदू हा हिंसक आहे, हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे, जे हिंदू एक संस्कृती, एक हिंदू एक विचारधारा आहे आणि अशा या धर्माला त्यांनी हिंसक म्हणून जे त्यांनी त्यांची पुनरावृत्ती दाखवून दिली। खरं म्हणजे राहुल गांधीचा DNA काय आहे, कुठला आहे, कुठल्या गल्लीबोळातून आलेला आहे याचं खरं म्हणजे चिंतन मंथन करण्याची गरज आहे। म्हणजे या धर्माला म्हणजे हिंदू धर्म हा सनातन आहे, चिरकाल चालत आलेला धर्म आहे आणि धर्म हिंदू म्हणजे अहिष्णू आहे आणि या अहिष्णू धर्माला त्यांनी हिंसेचा जो रंग दिलेला आहे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला आहे। हे खरं म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये असणारे बहुसंख्य हिंदूच आहे आणि त्या हिंदूंना आता तरी लाज वाटली पाहिजे की आता ठीक आहे निवडणुकीमध्ये भाषणं वगैरे, पण अतिशय पवित्र असं जे संसद भवन आहे त्या संसद भवनामध्ये हिंदू धर्म हा हिंसक आहे असं डायरेक्ट सर्व हिंदू समाजाला त्यांनी जे बदनाम केलं त्यांच्या बदनामकारक वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध करतो। काँग्रेसजनांनी सुद्धा याचा बोध घ्यावा आणि त्यांनी सुद्धा निषेध केला पाहिजे खरं वाटतं। काल संसदेमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माला हिंसाचाराशी जोडून एक अत्यंत निंदाजनक अशी टिप्पणी केली। सर्वप्रथम हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या निंदाजनक टिप्पणीची भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चाच्या तर्फे आम्ही राहुल गांधींचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। हिंदू धर्माच्या बाबतीत अत्यंत विपरीत आणि अत्यंत अपमानकारक असं चिंतन राहुल गांधींनी मांडण्याचा प्रयत्न केला। याच्या आधी देखील राहुल गांधींनी हिंदू धर्माबद्दल अपमानजनक अनेक वक्तव्य केलेली आहेत। मला असं वाटतं की काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी एकमेव अजेंडा त्यांचा असा दिसतो की हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलायचं आणि आपल्या मतपेटीवर नजर ठेवून राजकीय अजेंडा ठेवून हिंदू धर्माचा अपमान करायचा, असं एकमेव काम जे आहे ते काँग्रेसचे नेते करत असतात आणि अशी याची अनुभूती वारंवार येत असते। खरं बघितलं तर हिंदू धर्माने जगामध्ये परागंदा झालेल्या धर्मांना देखील या ठिकाणी आश्रय दिलेला आहे। यहुदी धर्म असेल, पारसी धर्म असेल, असे अनेक लोक आपल्या भूमीवरनं परागंदा होऊन या भूमीमध्ये आले आणि या ठिकाणी हिंदू धर्माने त्यांना आश्रय दिलेला आहे आणि आश्रय देण्याचा प्रयत्न करून त्यांना देखील आपल्यामध्ये सामावून घेतलेला आहे। त्याचबरोबर RSS बद्दल जे राहुल गांधी बोलले ते अतिशय निंदाजनक आहे। RSS ही हिंदू धर्माच्या उत्थानासाठी, भारताच्या उत्थानासाठी काम करणारी एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे। मला असं वाटतं की RSSच्या हजारो लाखो प्रचारकांनी आणि स्वयंसेवकांनी हा देश घडवण्यासाठी, हा समाज बदलण्यासाठी आपलं आयुष्य वेचून दिलेलं आहे। म्हणून सर्वप्रथम राहुल गांधींनी RSSच्या विरोधात बोलण्याच्या आधी RSSला समजून घ्यावं। मला खात्री आहे की ते जर RSSच्या शाखेमध्ये गेले तर ते देखील दुसऱ्या दिवसापासून शाखेमध्ये जायला लागतील। अत्यंत समाजाच्या हिताचं काम करणाऱ्या संघटनेबद्दल ज्या पद्धतीने टिप्पणी करतात त्याचा निषेध करावा तितका अत्यंत थोडा आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा हिंदू विरोधी भूमिका घेतल्याबद्दल आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि म्हणून हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। काल संसदेमध्ये झालेल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी
हिंदू समाजाबद्दल, हिंदू धर्माबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही काँग्रेस भवनाबाहेरच जोडे मारो आंदोलन करून त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. आणि आमच्या सर्व हिंदू समाजाची अशी मागणी आहे की त्यांनी जाहीर माफी ही संसदेतच मागावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही हे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. आणि यापुढे राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना थोडं भान ठेवून बोललं पाहिजे अशी आमची मागणी आहे. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।